भाजपने तशी मागणी जरी केली असेल किंवा दावा केला असेल तर तो दावा चुकीचा आहे. कारण पुणे जिल्हा हा हक्काचा अधिकार पवार कुटुंबियांचा पहिल्यापासून ह्या जिल्ह्यावर वर्चस्व राहिले, आजही वर्चस्व आहे. आणि आपण पाहिलं असेल की जर आज संख्याबळ जरी तुम्ही पाहिलं तर संख्याबळ ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, अजित पवार गटाची ही संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे ही हक्काची राष्ट्रवादीची जागा असल्याने ती आदरणीय सुनेत्रा वहिनी निश्चितच त्यांनी शब्द पण दिलाय तसा की त्यांनी अजून एक गोष्ट स्पष्ट केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये राहूनच आपल्याला निवडणूक लढवायची आहे. आणि महायुतीमध्ये त्या म्हणल्या की मी मुख्यमंत्र्यांशी स्वतः चर्चा करेन आणि ही जागा आपण आपल्या पक्षालाच मिळूया, अशा पद्धतीचं त्यांनी शब्द आम्हाला सर्वांना दिलाय. आणि त्या दिवशी झालेल्या बैठकीमध्ये आजी माजी आमदार, सर्व शहराध्यक्ष जिल्ह्यातले उपस्थित होते. त्या सर्वांनी मिळून, आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी वहिनींना सर्व अधिकार दिलेले आहेत. हे उमेदवार निवडीबाबतचे अधिकार हे सर्वस्वी वहिनींना दिलेत. वहिनी ठरवतील तो उमेदवार आणि त्याला सर्वची सर्व पक्षाची मतं हे पडतील. आणि एवढंच नव्हे तर वहिनीने सांगितलं की ही निवडणूक बिनविरोध कशी होईल त्या अनुषंगाने पण माझे प्रयत्न असतील, असं वहिनीने शब्द दिलेले. दादा असते तर गोष्टच वेगळी होती ना. कारण दादा सारखा नेता पुन्हा होणे नव्हे आणि होणार पण नाही भविष्यामध्ये. आपण पाहिलं असेल की दादा हे शब्दाचे पक्के आणि दादांचे काम करण्याची शैली, त्यांची पद्धत, त्यांची धडाडी ती असती तर कदाचित अशा प्रकारच्या वल्गना झाल्या नसत्या. ज्या पद्धतीने ते भाजपने जरी अशा प्रकारे कोंडी करायचा जरी प्रयत्न केला तर मला वाटत नाही, असं की मला विश्वास आहे की सुनेत्रा वहिनी पण तितक्याच खंबीर आहेत. त्या अजितदादाच्या पत्नी म्हणून त्यांनी 40 वर्ष त्यांच्यासोबत काढलेले आहेत. आणि त्या स्वतः पण त्यांची पार्श्वभूमी जरी पाहिली तर ती राजकारणी घराण्यातच त्या आहेत. त्यामुळे तो जो निर्णय घेतील त्यांचा निर्णय पण धाडसी असेल. अर्थात इतके वर्ष त्यांना राजकारणाचा जास्त अनुभव नसल्यामुळे या अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी राजकारणामध्ये घडामोडी होतात त्याचा त्यांना तेवढा अनुभव नाहीये. परंतु तरी सुद्धा ते निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचं काम निश्चित करतील, हा आमचा विश्वास आहे. असं जाणवते तुम्हाला ज्या घडामोडी घडतात ते? नाही, असं आता जसं त्या पुण्यातल्या त्यांच्या आमदारांनी सांगितलं की बा आम्ही काही ठिकाणी त्यांनी त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांची नावं घेतली की आम्ही त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करू किंवा आम्ही पुण्याची जागा आम्ही घेऊ, अशा ज्या काही गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टी सुनेत्रा वहिनींनी सांगितले की मी असं होऊ देणार नाही आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलेन. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू